मंडळी, ज्वारीमध्ये कधी तुम्ही पावडर टाकलंय का? हो, नसेल टाकलं तर ज्वारीची आणि पावडरची कमाल आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, सांगू का, उंदीर जर एकदा घरामध्ये घुसला तर फार वैताग आणून सोडतो आणि नुकसानसुद्धा फार करतो. आता आपलं घरच नाही तर आपल्या घरासमोर जी गाडी उभी असते ती म्हणजे आपली चारचाकी गाडी. जर एकदा का उंदीरला आपल्या गाडीमध्ये अगदी जाण्याचा मार्ग सापडला तर गाडीची वायरिंग त्याचबरोबर सीटसुद्धा हे जे उंदीर आहे ते खराब करतात. मग जर तुमच्या गाडीमध्येही उंदीर येत असेल, घरामध्ये उंदीर जात असेल, तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांवरती एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे आजचा व्हिडिओ. चला, व्हिडिओ स्टेप बाय स्टेप शेवटपर्यंत बघा. गाडीमध्ये करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे, घरामध्ये करत असताना कोणत्या गोष्टी वापरायच्या आहेत आणि इतर कुठे तुम्ही हे वापरू शकता, सर्व काही व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इकडे मी ज्वारी घेतलेली आहे, साधारणतः 2 चमचे. ज्वारीऐवजी तुम्ही गहूसुद्धा घेऊ शकता किंवा बाजरीसुद्धा घेऊ शकता. आता माझ्याकडे ज्वारी अवेलेबल होती म्हणून मी ज्वारीचा इकडे वापर करत आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे निरमा. निरमा हा सगळ्यात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे. यामध्ये पहिला इन्ग्रेडियंट जो सगळ्यात इम्पॉर्टंट आणि जो उंदीर आपल्या घरातून पळवून लावण्यासाठी खूप कारगर असतो. त्यानंतर आपण यामध्ये अगदी अति तिखट असलेलं मिरची पावडर टाकणार आहोत, साधारणतः 1 मोठा चमचा. लक्षात घ्या, तिखट हे जरा जास्त असायला हवं किंवा मग अति तिखट असायला हवं. त्यानंतर एखादं कोणतंही एक्सपायर तुमच्याकडे जर पावडर असेल, टाल्कम पावडर, ते टाकायचे. नसेल तर 2 चमचे आपलं जे रेग्युलर पावडर आपण वापरतो ते टाकायचं आहे. आता निरमा आणि मिरची पावडर ना यामध्ये खरंच खूप मेन आहेत. मिक्स करायचे आणि अगदी थोडंसं जे आहे पाणी टाकून आपल्याला फक्त याची अशी एक पेस्ट पण नाही म्हणता येणार, फक्त याला एक ओलसरपणा आला पाहिजे. आता बघा, आपण हे जे बनवतोय हे जर फॉर एक्झाम्पल उंदरानं खाल्लं तर त्याला काय होईल, तर त्याला निरम्यामुळे, त्याच्यामध्ये स्लरी असल्यामुळे त्याला एकदम अस्वस्थता वाटेल. त्याला जसंही अस्वस्थता वाटेल त्यासोबत आपण टाकलेलं आहे भरपूर मिरची पावडर. मिरची पावडर म्हणजे आगच आली नाही का. आपल्याला कधी एखादी भाजी जर खूप तिखट झाली तर कसं होतं, सेम त्यांनासुद्धा होतं आणि ते त्यांची जागा तिथून सोडून पळून जातात. आपल्याला उंदीर मामाला बिलकुल मारायचं नाही आहे, आपल्याला फक्त त्याला घरातून पळवून लावायचं आहे. आणि जेव्हाही तुम्ही हे करत आहात तेव्हा रात्री जेव्हा तुम्ही हे टाकता, सकाळी दारं खिडक्या सगळे ओपन ठेवायचे म्हणजे उंदीर मामा घरातून पळून जाईल. त्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं इथे डेटॉल टाकायचं आहे. डेटॉल तुमच्याकडे नसेल तर जे लिक्विड असतं ना आपलं, कोणतं फ्लोअर क्लीनर्स जे आहे ते जे तुम्ही वापरता ते थोडंसं यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आता यामध्ये टाकत आहे मी 1 डांबर गोळी आणि डांबर गोळीसोबत आपल्याला यामध्ये अजून टाकायचं आहे 2 कापूरच्या वड्या. बस एवढंच सफिशियंट आहे. याची आता आपण पावडर करून घेऊया. आता बऱ्याचदा काय होतं की कोणाच्या चारचाकी गाडीमध्ये उंदीर घुसला असेल तर ते डांबर गोळी ठेवतात. तर डांबर गोळी ठेवणं मला नाही माहिती हे सेफ आहे की नाही, पण बऱ्याचदा जेव्हा मग आपण ट्रॅव्हल करण्यासाठी त्या गाडीमध्ये बसतो तर डांबर गोळीचा स्मेल एवढा अति असतो की आपल्याला उलटी वगैरेचा त्राससुद्धा होऊ शकतो. त्यामुळे त्याचा अति जो स्मेल आहे, जर आपल्यासोबत लहान मुलं असेल तर त्यांनासुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो. तर जर तुम्ही हे सोल्युशन किंवा हे जो उपाय आहे हा गाडीसाठी करत असणार, डांबर गोळीचं प्रमाण तुम्ही अगदी कमी करा किंवा नाही घेतलं तरी चालेल. कापूर इथे अवॉइड करायचं आहे, कारण गाडी आहे, चारचाकी गाडी आहे, वायरिंग तिथे आली आहे, आपल्याला आग लागेल अशा गोष्टी त्यामध्ये टाकायच्या नाहीत. तुम्हाला निरमाचं प्रपोर्शन जास्त घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट, कापूर आणि डांबर गोळी शक्यतोवर अवॉइड करायचे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला. आता टिश्यू पेपर घ्यायचा आहे. टिश्यू पेपर नसेल, कागद जो असतो ना आपला वहीचा तो घेतला तरी चालेल. आणि मग जो कागद घेतला ना त्याला नंतर टोचे मारायचे. आता असं पोटली वगैरे बांधून तुम्हाला तुमच्या कारमध्ये, गाडीमध्ये ना हे 4ही ठिकाणी ठेवायचे किंवा जिथून उंदीर येतो ना, मागचा जो पाईप असतो ना आपला, जिथून धूर वगैरे जातं तिथून सहसा उंदीर कारमध्ये येतो, तिथे तुम्ही त्याच्या जवळपास हे ठेवू शकता. आता हे तर झालं गाडीसाठी. आता जर दिवाणमध्ये उंदीर घुसला असेल तर त्यालासुद्धा तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे. असंच करायचं, सेम करायचं. म्हणजे जिथे असं आहे की कपड्याचा कॉन्टॅक्ट येतो आहे किंवा जिथे असं वाटतं की काही होऊ शकतं की दुसऱ्याला स्मेल नको लागायला, म्हणून तिथे तुम्हाला ही गोष्ट फॉलो करायची. अजून एक उपाय बघणार आहोत, तो आपण घरामध्ये वापरू शकतो. सो या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीने त्याची पोटली बांधून तुम्हाला जर कागद घेतला असेल तर त्याला टोचे मारून घ्यायचे, म्हणजे त्याच्यातला जो स्मेल आहे तो बाहेर दरवळला पाहिजे.
आता बघा, हे आपल्याला गाडीमध्ये ठेवायचं आहे. दिवाण असेल, दिवाणमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. कपड्याच्या थैलीमध्ये वगैरे ठेवायचं असेल, जिथे उंदीर घुसतो तिथे सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता. हे फेकून द्यायचं नाही, याचा वापर आपल्याला करायचा. अशा पद्धतीने तुम्ही आरामशीर ठेवून द्या. फक्त लहान मुलं जर असतील तर नक्कीच त्यांना दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावं आणि त्यांना नक्की सांगावं की हे बिलकुल घ्यायचं नाही. दिवाणच्या अशा कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता. चला मंडळी, आता आपण हाच उपाय वेगळ्या पद्धतीने कसा करायचा ते बघूयात आणि हा स्पेशली आपण घरासाठी करूयात. घरात जर उंदीर असेल तर तुम्ही या उपायाने नक्की तुमच्या घरातील उंदीर पळवून लावू शकता. जे आपण सगळे इन्ग्रेडियंट्स घेतले त्यामधलं जे अर्ध मटेरियल आपण बाजूला ठेवलं होतं तेच घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकायचं आहे गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठाऐवजी मैदा किंवा बेसन तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि व्यवस्थितरित्या मिक्स करा. आता एक गोष्ट, यामध्ये आपण तिखट वापरलं आहे, त्यामुळे जर आपण हातानेच मिक्स करायला गेलो तर ऑब्वियस आहे नंतर आपल्या हाताचा पूर्ण बँड वाजेल, बरोबर. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एकतर तुमच्याकडे ग्लोव्ज वगैरे नसतील तर सेम माझ्यासारखं हाताला आधी तेल लावून घ्यायचं. एक तेलाची लेअर लागली म्हणजे आपल्याला बिलकुल तिखट वगैरे जाणवत नाही. किंवा मग ग्लोव्ज किंवा मग प्लास्टिकची जी कॅरी बॅग असते ती तुम्ही तुमच्या हातामध्ये घालू शकता. अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला जसा पोळीला आपण उंडा मळतो बस आपल्याला तसं करायचं. असं बिलकुल लक्षात घ्यायचं नाही आहे की कडक किंवा नरम असं काहीच नाही. फक्त याचा उंडा किंवा याचे लाडू तयार झाले पाहिजे इतपत आपल्याला हे करायचे. आता बघा, तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे. उंदीर नेमका कुठं येतोय आणि काय कुरतडतोय आणि कोणत्या जागी आहे हे आपल्याला माहिती असतं, कारण रात्री लाईट बंद केल्यानंतर आपल्याला आवाज येतो. सगळ्यात पहिले तिथली जागा व्यवस्थित साफ करायची, कारण उंदीर तिथे घाण करून ठेवतात. त्यानंतर केल्यानंतर एकतर हा उपाय किंवा जो पहिला उपाय सांगितलाय तो तुम्ही करू शकता. इथे एकाच ठिकाणी तुम्ही 4-5 टाकून ठेवा, म्हणजे काय होईल, त्या 4-5 लाडूपैकी एक तरी लाडू हा जो आहे उंदीर मामा नक्कीच खाईल. ते केल्यानंतर तुम्ही बघणार 2 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट जाणवेल म्हणजे जाणवेल. तेथून जो आहे तो बिलकुल उंदीर पळून गेलेला असेल. आता उंदीर पळून गेला तरी त्याचं पुन्हा वापस येण्याचे चान्सेस असतात. मग अशा वेळेस तुमच्या घरामध्ये जर खूप मोठ्या मोठ्या खिंडी असतील दरवाजाला, खिडक्याला, तर तिथे रात्री झोपण्याच्या आधी एखादा बघा कपडा वगैरे लावून ठेवायचा, म्हणजे जेणेकरून त्या छिद्रातून म्हणा किंवा त्या एवढ्या खिंडीतून बिलकुल उंदीर आतमध्ये येणार नाही. या बेसिक गोष्टी असतात. आणि जर तुमच्या नळ असेल, त्या नळातून जर तुमच्या उंदीर येत असेल तर त्या चाळणीवरती एक मोठासा दगड ठेवायचा, म्हणजे उंदीर जर पाईपमधून येत असेल तर तो घरामध्ये शिरणार नाही. आणि नंतर अशा पद्धतीने ठेवा. एक हप्ताभरापेक्षा जास्त हे चालतं. कोरडे झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला सेम बनवायचे आहेत. तुम्हाला मी एकाच ह्याच्यामध्ये सांगेल तुम्हाला रिझल्ट येईल, पण नाही चाला तर कंटिन्यू तुम्ही हे करा, मस्त रिझल्ट येईल. हा व्हिडिओ आवडला असेल मित्रपरिवारासोबत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा. फेसबुकवर बघत असतात तर लाईक करा, पटकन फॉलो करा. काहीही समस्या असतील कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी.